4 षटकांची मॅच. पहिलाच बॉल फुलटोज आहे ऑन साइडला. मिडॉनवरती चेंडूला अडवलंय. निर्धाव येतोय. भडवळ बी प्लस आणि त्यांच्या विरोधात शिवशक्ती कडाव या दोन संघांच्या दरम्यान मॅचला सुरुवात झाली आहे. सलामीची जोडी मैदानावरती कल्पेश आणि कुशल ॲज युजल सुरुवात करत असताना पहिला डॉट. या अगोदरच्या मॅचचा हिरो अनुराग गोलंदाजी मार्कवरती पॉईंटच्या डोक्यावरनं खेळलाय. चेंडूला अडवत असताना त्या ठिकाणी भरपूर कष्ट करतायत. चेंडूला अडवलंय. अडवून फेक करतील तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहत आहे 2 धावा इथं कंप्लीट करतायत. षटक क्रमांक पहिला डॉट, त्यानंतर दुहेरी धाव. अनुराग या अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं असेल भडवळ बी प्लस या संघासाठी संकट मोचक म्हणून धावून आला. इथे पहा संधी निर्माण केली आहे मित्रा. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. सोपं सूत्र असतं. इथं आपण पाहताय हा सोपा झेल. अगदी घरगुती डिलिव्हरी, होम डिलिव्हरी आला होता. झेल टिपणं गरजेचं होतं. गोलंदाज करेल तर काय करेल, गेंदबाज करेगा भी तो क्या करेगा. ड्रॉप झालाय. सिंगल धाव फलकावरती 3 धावा. पहिल्या षटकात आपण आहोत. कल्पेशला जीवनदान मिळतंय. एका सिंगल धावेवरती संतुष्ट राहत आहेत कुशल गुरव स्ट्राईक एंडवरती. आजच्या रात्रीचा खरा रियल हिरो कुशल गुरव. चांगली मॅच पाहायला मिळेल. भडवळ बी प्लस याच परिसरातील कर्जत तालुक्यातील 2 ताकदवर आणि धाकड टीमच्या दरम्यान काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त मुकाबला पेश होतोय. शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात आपण संघ पाहताय भडवळ बी प्लस. दोन्ही संघांचे भरपूर चाहते, भरपूर फॅन्स मैदानाच्या चारी बाजूला गर्दी करून. वाईड बॉल. धावसंख्या 5. अनुरागचा पुढचा चेंडू. इथं कल्पेशसाठी प्रहार करतोय, मात्र व्यवस्थित बॅटवरती आला नाही. चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी पकडलं समीर. एक सिंगल धाव इथं येते धावफलकावरती. 6 धावा. 6 ऑन द बोर्ड. सलामीची जोडी अभ्यासपूर्ण क्रिकेटसाठी नक्कीच ओळखली जाते. या अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा अभेद्य भागीदारी. इथं अपील करतायत दोन्ही बाजूने अपील पाहायला मिळते. गोलंदाज अपील करतोय, विकेट किपर अपील करतोय. सर्व खेळाडू एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असताना भडवळ बी प्लस वाईल्ड कार्ड एंट्री त्यांची मैदानावरती झाली. या अगोदरच्या मॅचमध्ये जवळजवळ मॅचमधनं बाहेर पडले होते, मात्र कामगिरी अनुरागनं जी पार पाडली आहे स्वप्नवत कामगिरी. आणि ढवळेपाडा संघ घरी जाईपर्यंत नाही तर पुढच्या वर्षीची ही स्पर्धा याच मैदानावरती येऊन खेळेपर्यंत अनुराग त्यांच्या स्वप्नात नक्कीच येत राहील. अशा पद्धतीची कामगिरी त्यानं पार पाडली. ऐन मोक्याच्या क्षणाला 2 षटकार. आणि निश्चित या मॅच मध्ये आपण पाहत आहे 2 हात करत असताना शिवशक्ती कडाव या संघाविरुद्ध. षटक संपले पहिलं. 1 षटकाच्या अंती स्कोर कार्ड वरती आहेत 6 धावा. अनुरागचं षटक संपलंय. 6 धावा त्यानं खर्च केल्या. चांगली टक्कर, झुंज पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिल्याच बॉलवरती वार केलाय. चांगली फिल्डिंग करतायत. चांगला थ्रो सुद्धा आलाय. एक सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट. 7.
पंकज मस्कर गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. सिंगल एका धावेच्या मदतीनं आपण पाहताय तर स्कोर कार्डला थोडीशी उभारी देत आहेत. स्कोर कार्ड आलं इथे 7 वरती. 7. कुशल स्ट्राईक एंडवरती टाकलेला चेंडू खोलवर टप्प्याचा लॉंग ऑनला चाललाय, लॉंग ऑफला. फिल्डर त्या ठिकाणी अडवतोय. एक सिंगल धाव. 8 धाबा एकंदरीत स्कोर कार्डवरती. पंकज गोलंदाजी करतोय. वैयक्तिक खात्यातलं हे पहिलं षटक, सांघिक दुसरं. शांत चाललंय क्रिकेट, संथ चाललंय. थंडगार वातावरण आणि थंडगार वातावरणात चाललेली मॅच. महत्वाचा हा सामना. इथून क्वालिफाय कुठला संघ होईल आजच्या रात्रीत हे आपल्याला पाहायचंय. हा सामना जिंकल्यानंतर एका ट्रॉफीचे हकदार पडवळ B+ आणि त्यांच्या विरोधात शिवशक्ती कडाव. कर्जत तालुक्यातीलच 2 ताकदवर संघ आहेत. दर्जेदार टीम एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. एकमेकांच्या विरोधामध्ये दंड थोपाटतायत. फटका चांगला समोर, स्टेट डाऊन द ग्राउंड. जबरदस्त क्लासिकल अंदाज. सरळ चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तेरा धावा फलकावरती आहेत. 13. षटक दुसरं. पंकज गोलंदाजी करतोय. पंकज मस्कर त्यानं सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी आजच्या रात्रीत केली आहे. या मॅच मध्ये सुद्धा निश्चितच चांगली गोलंदाजी करावी लागेल. महत्वाची मॅच आहे. सामना जिंकायचा आहे. ट्रॉफीचा हकदार व्हायचंय. क्वालिफाय व्हायचंय. कुशलसाठी टाकलेला हा चेंडू बॅट फिरवली आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला. सिंगल कंप्लीट. थोडंसं फंबल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत मात्र वेळीतच आवरलंय आणि एकच धावेवरती समाधान मानतायत. सलामीची जोडी. एकाहून एक चांगले दर्जाचे फलंदाज शिवशक्ती कडाव संघाकडे आपण नेहमीच पाहत आहे. मात्र सलामीवीर फलंदाज जे बॅटिंग करतायत अतिशय संयमी, अभ्यासपूर्ण खेळतायत. सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेट. संधी मिळते तेव्हा आक्रमण. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. इथं पुन्हा एकदा चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येतोय. हातातनं चेंडू ड्रॉप झाला. त्यानंतर आपण पाहताय तर दुसरी धाव इथं कंप्लीट केली. 16 धावा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 8.00 सरासरी. 16 धावा बॅटिंग करतायत शिवशक्ती कडाव.
मात्र आत्मविश्वासानं भरलेले दोन फलंदाज मैदानात खेळतायत. कुशल गुरव आणि कल्पेश साळुंके. चांगली बॅटिंग. बिनबाद 17 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. थर्ड ओव्हर तिसरा षटकाचा खेळ या ठिकाणी चालू झालाय राकेश गोलंदाजीसाठी. इथं पहा थर्ड मॅनला चेंडू अडवलाय त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची धाव नाही. चांगली गोलंदाजी. डॉट येतोय. फिल्डरची साथ एकमेकांच्या साथीनं चेंडूला शून्यावरती समाप्त केलं. इथं पहा फटका चांगला. वादळापूर्वीची शांतता होती. कल्पेश साळुंके ब्रँडेड स्ट्रोक षटकार. चांगला फटका. षटकाराच्या मदतीने इथं मात्र धावगती वाढवली. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 23 वरती. 23. धावा धावफलकावरती आहेत. राकेश गोलंदाजी करत असताना राकेश वरती हल्ला बोल. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर डॉट, तिसऱ्या चेंडूवरती सिक्सर. एकंदरीत 23 धावा धावफलकावरती. इथं सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करतायत. थोडीशी तारांबळ. 2 पूर्ण झाल्या आणि 2 धावांवरती संतुष्ट राहत आहेत. थ्रो थोडासा वाईड आला होता. तिसऱ्या धावेचा मानस केला होता, मात्र धाडस झालं नाही आणि इथं 2 धावा कंप्लीट केल्या. 25. तिसरं षटक चालू झालंय. राकेशच्या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. इथं पहा ऑफस्टिकच्या बाहेर. अंपायर डिसिजन. इट्स अ वाईड बॉल. एका धावेची पुन्हा मदत. स्कोर कार्ड 26 झाले. 26. राकेश पाटील. इथं पहा फटका फसलाय. चेंडू खाली. फिल्डर झेलसाठी प्रयत्न आणि यशस्वी झालेत. पहिला गडी बाद होतोय. पहिला फलंदाज माघारी परतत असताना कल्पेश साळुंके. सव्वीस धावा. इथं बॅटची एज. जातोय चेंडू मागे आणि निर्धाव येतोय. 3 षटक समाप्त होत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर
स्कोर कार्ड वरती आहेत 26 धावा, 26. लास्ट ओव्हर, शेवटच्या षटकाला सुरुवात केली. गोलंदाज उमेश आला. पहिला बॉल डॉट. चांगली गोलंदाजी करतोय. शेवटच्या षटकाचा पहिला बॉल डॉट फेकलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल. कुशल फटका चांगला खेळलाय. ताकद किती ठोकली आहे. ताकद भरपूर ठोकली या स्ट्रोक मध्ये. सरळ चेंडू भिरकावलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या मॅच मध्ये पलटवार होईल का? शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात बडवळ B+. जबरदस्त मॅच. एव्हरग्रीन संघ आहे शिवशक्ती कडाव. टेनिस क्रिकेट विश्वाचा ज्या ज्या वेळेला आपण विचार करतो त्या त्या वेळेला ठाणा रायगड, पनवेल, संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा राहिली आहे शिवशक्ती कडाव आणि बडवळ B+ या दोन्ही टीमची. जिथं जिथं मैदानावरती उपस्थिती असते त्या त्या ठिकाणी भरपूर प्रेक्षक दोन्ही संघांचे सातत्याने पाहायला मिळतात. आजही आपण पाहत आहे मैदानाच्या चारी बाजूला या दोन्ही संघाचे भरपूर चाहते, भरपूर फॅन्स, सपोर्टर्स, आधारस्तंभ मैदानाच्या चारी बाजूला. भरपूर प्रेक्षक अजूनही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक स्टँडमध्ये खचाखच भरलेले स्टँड्स. त्याचबरोबर रेलिंगच्या आजूबाजूला सीमारेषेच्या बाहेरनं आपण पाहताय अगदी शांतपणे क्रिकेटचा आनंद घेत असताना प्रेक्षक राजा अगदी खाली चटई टाकून, कोणी गोधडी टाकून, जिथं जागा मिळेल तिथं बसून आनंद लुटतायत. हे क्रिकेटचं प्रेम आहे आणि या प्रेमापोटी हे सर्व प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी होतीये. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय एक षटकार जर वगळला तर चांगली गोलंदाजी केली आहे उमेशनं. 8 धावा या षटकात आल्यात. 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. उमेश शेवटचा चेंडू यावेळी चाललाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेनं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि फलंदाज होतोय रनआउट. 2 कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथं फसलाय. 2 धावा येतील धावफलकावरती.
यांचा आवाज. पाच वाजलेत. अजूनही आजच्या रात्रीच्या ही इनिंग आणि अजून 3 मॅच, 3.5 मॅच जवळपास शिल्लक आहेत. फलंदाज पाठवा बडवल B+. 4:45 वाजलेत. सकाळचे 8:30 होण्याची शक्यता आहे. 8:30 वाजण्याची शक्यता आहे. मला तर कॉलेजला जावंच लागणार आहे. 7:27 नव्हे तर 9:09 ची पकडावीच लागणार आहे. चला चला बॅट्समन लवकर चेंडू चेक झाला असेल तर आपण उतरा. 37चं टार्गेट दिलं. शिवशक्ती कडाव आज या फॉर्म मध्ये कुशल गुरव खेळला ना, 2 मॅन ऑफ द मॅच त्याने कमावला. तिसऱ्याही मॅच मध्ये शेवटपर्यंत त्यानं बॅटिंग केली. पुन्हा एकदा बॅक इन फॉर्म येत असताना कौशल गुरव चांगला स्कोर आतापर्यंत 4 ओव्हरच्या मॅच मध्ये उभारला आणि 37 धावा. खरं तर खाडे सर तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे 3 वेळा जरूर संघाने पराभव स्वीकारला, पण आता बडवल B+ च्या विरोधात पुन्हा तोच दमखम आता त्यांना दाखवावा लागेल. कारण ही मॅच महत्त्वाची आहे. कारण एक ट्रॉफी जिंकणारा संघ जरूर घेऊन जाईल. मग तो शिवशक्ती कडाव असेल किंवा बडवल B+ असेल. आणि लक्ष 37 धावा संख्येचं समीर माळी आणि त्याच्या साथीला प्रमोद हे 2 बॅटर पोहोचलेले देखील आहेत. कशी लढाई रंगणार शिवशक्ती कडाव. गोलंदाजी देखील भरपूर या संघाकडे. नीतू माळी, त्याच्यानंतर कुशल, विक्रांत आहे, दर्शन आहे, चांगली गोलंदाजी आहे. त्याच्या विरोधात फलंदाजी देखील 11वा खेळाडू मॅच फिनिश करू शकतो बडवल B+ संघाचा. म्हणजे दोनही संघ तोडीस तोड आहेत. आणि या वर्षीच्या सीझन मध्ये खरं तर सुरुवातीच्या मॅचेस मध्ये बडवल B+ तुफान फॉर्म मध्ये हा संघ होता. शिवशक्ती कडाव संघ खरं तर सुरुवातीला थोडा बॅड पॅच मध्ये होता, पण त्या संकटातून बाहेर आला, बॅड पॅच मधून बाहेर आला. आणि खरं तर मनसे रायगड चषकाची गारपोलीची स्पर्धा बामण डोंगरीच्या विरोधात हा संघ फायनल खेळला. द्वितीय क्रमांकाचा मानकरी त्या स्पर्धेमध्ये ठरला. त्यानंतर आणखी एक स्पर्धा पहिल्या क्रमांकाने जिंकली शिवशक्ती कडावने. त्यामुळे दरवर्षी हा संघ कर्जतकरांना नेहमीच आनंद. पुन्हा एकदा बडवल B+ च्या विरोधात समीर माले आणि प्रमोद हे 2 सलामीचे फलंदाज उतरलेले आहेत. समोर मात्र नीतू माळी 37चं हे टार्गेट इथून चेस करायचं त्यांना 24 चेंडू मध्ये. नीतू माळी स्टार गोलंदाज शिवशक्ती कडाव संघाचा. समोर येतो समीर माळी. पहिला चेंडू नीतूचा, समीरच्या विरोधात पहिलाच डॉट बॉल.
37. प्रत्येक ओव्हरमध्ये 9 धावा आल्याच पाहिजे अशी बॅटिंग बडवल बी प्लसला करावी लागेल. शिवशक्ती कडावने तसंच प्लॅनिंग ठेवलं. प्रत्येक ओव्हरमध्ये एखादी बाउंड्री खेचावी या अनुषंगाने बॅटिंग ते करत राहिले आणि 36 उभारले. आणि आता गोलंदाजाचा हा वाईट बॉल. नितू माली एक्स्ट्राची धाव खर्च करतो. जिथे एक एक धाव काढणं फलंदाजासाठी एक चॅलेंज होऊन बसलंय, तिथे मात्र नितूने अशा धावा खर्च करणं हे शिवशक्ती कडाव संघाला परवडणारं नाहीये. 2 बॉल टाकलेत, एक वाईड आणि एक डॉट. समीर मालीच्या बॅट मधून निघालेला फटका. पॉवर प्ले मध्ये कुशल धावत होता आणि चेंडू चालला सीमा पार. रनिंग भरपूर होती. समोरून एक भरपूर धावला होता. असं वाटलं की कदाचित कॅच हातात येईल की काय, पण समोरून येणाऱ्या क्षेत्ररक्षकाला तर आता चेंडू कव्हर अप करणं फार गरजेचं होतं. चौकार आलाय. समीर माळी पुन्हा तयार. नितू माळीच्या अगेन्स्ट तो बॅटिंग करतो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतो समीर. नितूचे चेंडू इथून डॉट येत असताना 3 बॉल अद्याप स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 5. 9 धावा संख्या ओव्हर मध्ये जरी केली तरी ओव्हर मेंटेन करता येईल. त्या अनुषंगाने समीर इथून प्रयत्न करतो. 3 बॉल 5. समीर माळीच्या बॅट मधून मिड विकेटला आलाय षटकार. पॉवर प्लेचा पॉवरफुल स्ट्रोक, सिक्सर. चार बॉल 11 धावा. समीर माली मागच्या दोन्ही मॅच मध्ये तो फार काळ खेळपट्टीवरती राहिला नव्हता, पण क्वालिफाय मॅच त्याला माहिती आहे की ही मॅच आहे आणि जिंकायचे आपल्याला. त्या अनुषंगाने नितू माळीच्या षटकामध्ये 2 बाउंड्री आल्या. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावाने स्कोर पोहोचलाय डबल डिजिट मध्ये 12 धावा. 4 बॉल 12 धावा. समीर माली सर्वत्र फिल्डिंगची पाहणी करतो आणि पाहणी दरवा कंप्लीट झाल्यानंतर तो बॅटिंगसाठी सज्ज आहे. समीर मालीच्या बॅटमधून फटका. अभिषेक धावतोय. चेंडू अगदी समोर आहे. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. आता चेंडू येईल असं वाटत. रनआउटची चान्स बनली होती. समोर समोर येणं गरजेचं होतं. चेंडूवरती येणं गरजेचं होतं. विकेट आली अशी प्रमोदची. 2 धावा ऍड होती. स्कोर कार्ड 14. 5 चेंडू 14 धावा. टीम भडवल बी प्लस. समीर माळी एक चांगली सुरुवात संघाला 37चा पाठलाग करून देत असताना इथून मात्र नितू माळी. लास्ट बॉल नितूचा ओव्हर नंबर 1 ची समाप्ती या चेंडूने होईल. लास्ट बॉल होता. समीर माळीचा हा फटका जीवघेणी ठरू शकते ही धाव. मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट मिस झाली. तोपर्यंत समीर माळी पॉपिंग क्रीज पार करून गेला आणि ओव्हर कंप्लीट झाली. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्यात टोटल 15. 1 ओव्हर 15 धावा. 3 ओव्हर. स्कोर हवाय 18 बॉल मध्ये 22. की काय सरप्राईज येईल त्यांच्यामधून हे काय माहित नाही.
कारण भरपूर साऱ्या स्पर्धा आपण पाहिल्यात जिथे आपण ड्रॉ पाहिलेला आहे. कदाचित प्रशांत दादा जांजे आणि नितीन दादा कदाचित ड्रॉ व्यतिरिक्त काहीतरी नवीन जरूर टॉप 3 मध्ये संघांसाठी ते थोडं सरप्राईज आहे. पण आता सध्या 18 बॉल 22 ची गरज आहे. 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये ठोकून समीर माळीने नितू माळीवरती खरं तर एक षटकार एक चौकार त्याने लगावला. खरं तर आता 18-22 समीकरण आहे. म्हणजे चेंडूपेक्षा फक्त 4 धावा जास्त आहेत आणि ट्रॉफी जिंकणारी मॅच आहे. मागच्या 2 मॅच मध्ये संपूर्ण रात्रीमध्ये दोघांनीही चांगला खेळ इथून केलाय. शिवशक्ती कडाव आज ज्या दिलेरीने आणि हिमतीने खेळलाय तसंच बडवल B+ पराभवाच्या छायातून बाहेर आलेला हा संघ आहे. 18-22 संचित आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने या. 18-22 गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे गोलंदाज कुशल गुरव. समोर येतो समीर माळी. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल देखील फेस करेल. कुशलचा हा चेंडू वाईट बॉल. धावा येत आहे टीम बडवल B+ साठी. सर्व डगआउट मध्ये बसलेले खेळाडू देखील शांत बसलेत. त्यांना माहिती आहे की ओपनिंग बॅटर समीर माळी खेळतोय. समीर जर मैदानाच्या आतमध्ये असेल ना तर डगआउटला तेवढी चिंता नसते. आता 18-21 समीकरण आहे टीम बडवल B+ साठी. फुल टॉस ड्राईव्ह केलंय. वेगाने 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. आधीच मन बनवलं होतं 2 धावांसाठी आणि समीर पोहोचलाय. आधीच त्याने मन बनवलं होतं. फुल टॉस आल्या आल्या त्याने फक्त ड्राईव्ह केलं आणि 2 धावा शिवशक्ती कडाव संघासाठी. आज फिल्डर कडून जे अपेक्षित आहे क्विक थ्रो, कारण सातत्याने एकीचं दुहेरीमध्ये कन्व्हर्जन करण्यापासून फलंदाजांना रोखावं लागेल. जर फलंदाजांना थोडं अंडर प्रेशर ठेवलं तर मॅच इथून शेवटपर्यंत घेऊन जाता येईल. सामना रोमांचक बनवता येईल आणि कदाचित त्यामध्ये उलटफेर करता येईल. या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहे शिवशक्ती कडाव संघाचे. 2 धावा आल्या पुन्हा कौशलच्या अगेन समीर. समोर ड्राईव्ह केला. आता एकच धाव इथून मिळेल. कव्हर मध्ये चेंडू इथून फील्ड करत असताना एक सिंगल टोटल इथून वाढेल. धावसंख्या पहिल्याच ओव्हरमध्ये 15 आली होती. त्यानंतर एक वाईड आला. 3 धावा देखील आल्या. 19 धावा फलकावरती आहेत. अजूनही 18 धावांची गरज आहे येणाऱ्या टोटल 16 चेंडू मध्ये. 16 चेंडू 18 धावा. समीकरण आता थोडं सोपं होत चाललंय टीम बडवल B+ संघासाठी. प्रमोद इथून मात्र रनआउटची चान्स बनतीये आणि मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. पंचांनी DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर
15 बॉल 17ची गरज. क्रुशियल मॅच आहे सर, माफी असावी. स्कोर झालाय तो पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय समीर माळीने. आता फलंदाजांकडून फिल्डरला थोडं दमवण्याचं काम सध्या सुरू आहे. आणखीन एक सिंगल आली, स्कोर इथूनही एकने वाढेल. आता 21 धावा ऑन बोर्ड दिसत असताना 4 बॉल संपलेत कुशलचे. 21 धावा अजूनही मॅच जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 16 धावांची. 13 बॉल 14 बॉल आणि 16 धावा. सामना थोडा आसपास आहे. चेंडू आणि धावांचं गणित थोडं आसपास आहे. आणि कुशलचा पुढील बॉल फुल टॉस आहे. प्रमोदने पूर्णपणे पॉवर झोकली. पॉवर पॅक शॉट टोकलाय सिक्सर. बडवल बी प्लस संघाचा ओपनिंग बॅटर प्रमोदचा हा षटकार. आज शिवशक्ती कडाव संघाने MD11 जोवेली संघाचा पराभव केला. त्यानंतर अल्पेश 11 लवजी संघाचा पराभव केला. आणि आता बडवल बी प्लसच्या अगेन्स्ट त्यांना धावा इथून वाचवायच्या आहेत. टोटल 10. 13 बॉल 10 धावा संख्या इथून डिफेन्स करायची टीम शिवशक्ती कडावला. प्रमोदने इथून मात्र समोर कव्हरअप मध्ये एक चेंडू, एक धाव इथून घेतली जाईल. हुशारीने खेळले समीर माळे आणि प्रमोद. ओव्हर इथून कंप्लीट झाली आणि आता जिंकण्यासाठी रन्स पाहिजेत. त्यामध्ये टोटल 9. 12 चेंडू 9 धावांची आवश्यकता असेल टीम बडवल बी प्लस संघाला. आज दोन्ही संघाचा खेळ कमालीचा राहिला. खरं तर बडवल बी प्लस संघाची जी लक बदलली ना, ती अनुरागच्या 2 षटकारांनी बदलली. कारण सर भरत मेहरा 11 जानमन ढवळेपाडा त्या संघाला रोमांचक सामन्यामध्ये जो पराभव दिला अनुरागच्या 2 षटकारांनी, जी काय बॅट त्याची मैदानाच्या आतमध्ये फिरली, तिथून खरं तर बडवल बी प्लस संघाची लक बदलली. आणि आता सामना 12 चेंडू 9 धावसंख्येचा आहे. अजूनही काही घडू शकेल शिवशक्ती कडाव संघाने. अशा कित्येक मॅचमध्ये अगदी पराभवातून विजय साकारलेला आहे. त्यामुळे आता ही ओव्हर जर 4-5 धावसंख्येची जरी आली, 3-4 धावांची जरी आली, तरी देखील संघ शेवटच्या ओव्हरमध्ये फाईट करू शकेल. कारण 12 बॉल आणि 9 धावांची गरज आहे टीम बडवल बी प्लस संघाला. दोनही संघांनी आज दमदार खेळ केला. बडवल बी प्लस ने देखील आज कानोर बॉईज या संघाला पराभूत केलं पहिल्या राऊंड मध्ये. त्यानंतर ढवळेपाडा या संघाला फटका प्रमोदच्या बॅटमधून आलाय. समोर मात्र दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का? 2 धावा घ्यायच्या. समीर धावलाय आणि खरं तर रनिंग भारी आहे समीरची. 2 धावा कंप्लीट. 11-7 धावांची इथून गरज असेल. 11 बॉल मध्ये 7. आज खरं तर दोन्ही संघांचं कौतुक आहे की कर्जत तालुक्याच्या बाहेरून आलेल्या 4ही संघांना या दोन्ही संघांनी प्रथम द्वितीय राऊंड मध्ये पराभूत केला. आता सामना दोन्ही कर्जत तालुक्यातील संघांचा आहे. डॉट बॉल आलाय. 10 बॉल 7 गरज आहे अशा डॉट बॉलची. डॉट बॉल येत राहिला आणि विकेट एकही आउट झालेली नाहीये बडवल बी प्लस संघाची. कारण बडवल बी प्लस संघाला पराभूत करायचा असेल तर त्यांच्या विकेट घेणं तेवढंच महत्वाचं आहे. पण विकेट घेणार किती? 1 ते 11 पर्यंत बॅटर या टीमकडे आहेत. पण विकेट गेले की थोडं प्रेशर जरूर क्रिएट होतं. फलंदाजाकडून मिस्टेक होतात, रिस्क घ्यावी लागते आणि त्या दरम्यान सामना फसण्याची चिन्ह असतात. इथून मात्र मिसफिल्ड झाली. चेंडू मागे चाललाय. खराब फिल्डिंग. चेंडू सीमा रेखा पार. 22च्या स्वरूपातला चौकार.
बॉल बी प्लस या संघाने आधी कानोर बॉईज आणि त्यानंतर ढवळेपाडा या संघाला पराभूत केलं. 3 धावांची गरज आहे. प्रमोद प्रयत्न करतोय सामना लवकर कसा फिनिश होईल यासाठी तो प्रयत्न करतो, कारण सामना जर लास्ट ओव्हर पर्यंत गेला, कारण शिवशक्ती कडाव एक धाव देखील वाचवणारा हा संघ आहे, त्यामुळे गोलंदाजीकडे ती क्षमता आहे. अवघ्या 3 पाहिजेत. हा चेंडू बाउन्स चेंडूचा मारा केला. प्रमोदला इथून थोडं सरप्राईज करण्याचा प्रयत्न केला, पण पंचाकडून इथून रेफर करण्यात आलंय. एक्झॅक्ट चेंडूची हाईट फॅक्टर चेक केलं जाईल आणि बघितलं जाईल चेंडूचा निर्णय इथून येईल. चला निर्णय या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा. सात बॉल 3 धावांची आवश्यकता आहे. प्रमोदच्या बॅटमधून लास्ट बॉल वरती आक्रमण आणि सामना इथून फिनिश. जिंकलाय बडवल बी प्लस. आजच्या रात्रीमधून क्वालिफाय होणारा संघ ठरलाय बडवल बी प्लस. अभिनंदन टीम बडवल बी प्लस आणि आडलक शिवशक्ती कडाव. चला नागाव संघाचे कर्णधार आपण टॉस साठी उपस्थित राहा आणि बडवल बी प्लसचा कर्णधार पंकज आपण हस्तांदोलन करून लगेच टॉस साठी या आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. खरं तर थोडा मागील कित्येक स्पर्धामधून फॉर्म मध्ये हा खेळाडू नव्हता आणि बॅक इन फॉर्म आलाय तो समीर माळी ठरलाय या सामन्याचा.